समिती इथे बसलेली आहे। जोपर्यंत आमची मागणी रमाई आवास योजनेच्या घरकुलाची संपूर्ण यादी प्रकाशित करत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहणार आहे। तरी प्रशासकाला विनंती आहे की हा गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्न आहे, तो लवकर मार्गी लावावा अशी आमची विनंती आहे। जो मी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही बसून राहू। जय हिंद, जय भीम, जय। अगर मांगनी नहीं हो तो जब तक घरकुल लाभार्थी के लिए जान भी चली गई तो चलेगा, लेकिन हम मांगनी पूरी करेंगे तब उठेंगे। मी लक्ष्मण कांबळे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा अध्यक्ष तथा रमाई आवास योजना कृती समिती अध्यक्ष। आज आम्ही या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांच्या प्रश्नासाठी बसलो आहोत, आमरण उपोषण करत आहोत। आमच्या प्रमुख मागण्या आहेत, रमाई आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांची संपूर्ण प्रलंबित यादी प्रकाशित करण्यात यावी। दुसरी मागणी आहे, घरकुल लाभार्थ्यांच्या निधीचा प्रस्ताव घरकुल लाभार्थ्यांच्या वाढीव संख्येनुसार पाठवला गेला नाही, तो पाठवा। तिसरी मागणी आहे, दोन दोन महिने बिल भेटत नाही, बिल मिळण्यासाठी 2-2 महिने लागतात। ते बिल आम्हाला प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आत मिळावे, यासाठी उपोषण करते मी स्वतः लक्ष्मण कांबळे, अमोल तुपे, सुमनभाई ढोबळे, मुक्तारेबाई, लांडगेबाई, सूर्यवंशी, पद्माबाई, नंदाबाई आणि त्या आवास कृती समितीचे उपाध्यक्ष राहुल साबळे, कोशा समिती इथे बसलेली आहे। जोपर्यंत आमची मागणी रमाई आवास योजनेच्या घरकुलाची संपूर्ण यादी प्रकाशित करत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहणार आहे। तरी प्रशासकाला विनंती आहे की हा गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्न आहे, तो लवकर मार्गी लावावा अशी आमची विनंती आहे। जो मी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही बसून राहू। जय हिंद, जय भीम, जय। अगर मांगनी नहीं हो तो जब तक घरकुल लाभार्थी के लिए जान भी चली गई तो चलेगा, लेकिन हम मांगनी पूरी करेंगे तब उठेंगे। आज इथं उपोषणाला बसण्याचं कारण हे आहे की काल माननीय आयुक्तांची मी भेट घेतली, त्यामध्ये श्री अविनाश भास्कर देशमुख जे आहेत त्यांना जो गव्हर्नमेंटकडे मुदतवाढीचा प्रस्ताव गेलेला आहे तर तो प्रस्ताव मान्य करण्यात येऊ नये म्हणून मी ही म्हणजे उपोषण केलेलं आहे। तर यामध्ये माझी प्रमुख मागणी हीच आहे की त्यांनी जो आत्तापर्यंत भ्रष्टाचार केलेला आहे, मग तो TDR घोटाळा असू दे किंवा काही इलिगल परवानगी असू देत किंवा हायकोर्टाचे निर्णय असताना काही ठिकाणी त्यांनी बांधकाम परवानगी दिलेली आहे, त्याचे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1.5 वर्षापूर्वी एका 1.5 वर्षामध्ये पदोन्नती 2 वेळेस, एका माणसाला 2 वेळेस पदोन्नती देता येत नाही कायद्यानुसार। कायद्याचे सगळे नियम धाब्यावर बसून आणि कुठेतरी आर्थिक गैरव्यवहार करून ही पदोन्नती घेतलेली आहे। तर माझं म्हणजे त्यांना आव्हान आहे की ही जी पदोन्नती आहे ती बेकायदेशीर आहे, तर त्यांना त्वरित त्यांची अँटी करप्शनकडून चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। जर त्यांची प्रामाणिकपणे जर चौकशी झाली तर मला असं वाटतं की जेलमध्येच असतील।
मी योगेश कालिदास आष्टेकर, शिवसेना उपशहर प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरेगड. आमचे अध्यक्ष लक्ष्मणदादा कांबळे यांनी आज आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या स्मरणार्थ आम्ही त्यांना सहकार्य करण्यासाठी कृती समितीचे सर्व सदस्य आम्ही इथं आज त्यांच्यासोबत बसलेलो आहे. तसेच आमची अधिकाऱ्यांना विनंती आहे की तात्काळ जी प्रलंबित यादी बाकी आहे गोरगरीब लोकांची ती लवकरात लवकर मान्य करून त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा. राहुल साबळे. Beep.